पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती राहिलंय हो? 2 पॅच राहिलेत। एवढा एक पॅच करतो आणि मग एक ब्रेक घेऊ का? हो चालेल, दमला असाल ना तुम्ही। एका दिवसासाठी फारच आहे। नाही ठीक आहे, करून टाकतो। करून टाकतो नाही हो, काम हे असं करून टाकायचं नसतं, आपण प्रामाणिकपणे करायला हवं ना। आपलं काम म्हणजे काही 4 बेरजा वजाबाक्या नाही आहेत ना उरकून टाकायला, ते छानच व्हायला हवं। आणि दमलेलं असताना काम चांगलं कसं होईल? तुम्ही फ्रेश असतानाच करायला हवं। बरोबर आहे मॅम, पण तेवढ्या कामासाठी कशाला उद्या यायचं? होऊन जाईल ना। उद्या सकाळी होईल तितकंच छान होईल का आज आत्ता? ठीक आहे मॅम, असं कुठे आपल्याला अवॉर्ड जिंकायचा या कामावर? नाही, हे जरी खरं असलं तरी काम नीटच व्हायला हवं। ठीक आहे, करतो आज एवढं। छान आहेत, चांगले आणलेत, चांगले आहेत। आणि 200ची एक आहे, असं स्वस्तातलं पण नाही घेतलं। नाही नाही, छान आहे, छान आहे। तुझं आणि सौरभचं मला कौतुक वाटतं। का ग? अरे म्हणजे या अशा घरातल्या गोष्टीत पुरुषांचं कधी लक्ष नसतं ना। एवढं काय त्याच्यात? अरे हो, काय पुरुषांना या घरातल्या गोष्टी फारशा कळत नाहीत। आपल्या बिझनेस साठी म्हणून करतोय मी। माहितीये मला, पण कसं असतं ना, कप कसे घ्यायचे, आकार कसा असावा, बशा कितपत खोलगट असाव्या, छोट्या छोट्या गोष्टी असतात रे या। पण हे सगळं कळायला संसार असावा लागतो, संसाराचा अनुभव असावा लागतो। संसाराचा अनुभव असल्याशिवाय हे सगळं कसं कळणार है ना? छान आणलेत हा वस्तू, सगळ्या चांगल्या आणल्यात। आता वल्ली इथे असते तर तिला सुद्धा कौतुक वाटलं असतं हो तुझं। हो, मी पण तेच म्हणतोय, आहे कुठेही? अरे ती कुठे गेले मला माहित नाही, पण गेली ना त्या बिचारी अगदी चेहरा पाडून गेली रे। का, काय झालं? अरे त्या कावेरी ताई आल्या होत्या ना, त्या फार खार खातात रे तिच्यावर। नाही म्हणजे पूर्वी ना वल्ली तशी तशी वागायची, पण आता सुधारले ना ती। काय नाही ग, त्या कावेरी काकूंना पण कळत नाही कसं बोलायचं, कुठे बोलायचं। हो ना, अरे पण आता आपल्याला माहिती आहे ना त्या कशा आहेत, मग आपण कशाला एवढं मनाला लावून घ्यायचं? ठीक आहे, वल्ली आली की मी समजवेन। तुझं बरोबर सगळं ऐकेल ती, कारण तू तिला अगदी प्रेमानं गुलू गुलू समजावत असशील ना। काय ग मावशी? तू जेवणार का? जेवायला बसतोस का? नाही, तू आणि आप्पा जेवून घ्या ना, तुमच्या गोळीची वेळ पण झाली ना, मी थांबतो तिच्यासाठी। कधी येणार आहे वल्ली? वल्ली, तुला एवढा मोठा आजार कसं झालं? तू छान दिसतेस, फिट आहे, मग असं कसं होऊ शकतं? हे नाही होऊ शकत। मग तुला असं म्हणायचंय की मी नाटक करते? नाही वल्ली, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण सेकंड ओपिनियन घेऊया। कुठल्याही डॉक्टरकडे नाही जायचंय, कारण मी किती डॉक्टरकडे गेले ना तरी माझा जीव नाही वाचणार आहे, माहितीये मला। असं नको बोलू वल्ली, प्लीज। असं जेव्हा मोठा आजार होतो ना तेव्हा आपण सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे। एखाद्या डॉक्टर कडून तुला बरं करता आलं तर का नाही? तुला बरं नाही व्हायचंय का? खूप उशीर झाला या सगळ्यासाठी। तू एक काम कर, माझ्याकडे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत डॉक्टरचे, आपण त्यांना जाऊन भेटूया। मला तुझ्याकडनं कुठल्याही मदतीची गरज नाहीये, तू जा इथून। हो, मी जाते, प्लीज तू चिडू नकोस। तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, माझी मदत नको घेऊ तू, पण अनामिका ताईला घेऊन जा, ते त्यांची मदत घे तू, पण घे मदत कोणाचं तरी। आणि अशी हरल्यासारखं वागू नको ग, तुला याच्यातून बाहेर पडण्याचा रास्ता सापडेल। वल्ली, मला अजून एक गोष्ट सांगायचं होतं, प्लीज तू माझ्यावर चिडू नकोस। आता काय आहे हे सगळं तू प्लीज सचिनला नको सांगू। माझ्यामुळे ऑलरेडी त्रासमध्ये आहे मी, तो खूप डाऊन आहे। तुझ्यामुळे त्याच्या लाईफमध्ये आनंद आल्यात आणि तूच त्याचं दुःखाचं कारण नको हो, त्याला सहन नाही होणार। आणि वल्ली, मला माफ कर, हे जे काही तुझ्यासोबत होतं ना ते माझ्यासोबत झालं पाहिजे होतं। मी वाईट बाई आहे, मी चुकीचं केलं, तुझ्यासोबत हे नाही झालं पाहिजे होतं। वल्ली, तू माझ्यावर विश्वास ठेव नको ठेवू, पण खरंच मी बदलली आहे। तू माझे कॉन्टॅक्ट्स वापर, माझे पैसे वापर, जे लागेल मदत ते घे, पण यातून बाहेर पड प्लीज, बरी हो।
अरे यार, तुम्ही लोकांनी काय शक्य तितका त्रास द्यायचाच असं ठरवलंय का? काय त्रास दिला आम्ही? हे हा किती पसारा आहे कामाचा. म्हणजे काम तुमचं आणि बोला तुम्ही ऑफिसच्या लोकांना. नाही, एक मिनिट, काम आहे तिथे पसारा हा होणारच ना. मग काम करा, कामाचा गाजावाजा नको. गाजावाजा काय केला रे आम्ही? आणि हो, गाजावाजा होणारच, कारण आमचं काम खूप चांगलं आहे. बाय द वे, तुझं प्रेझेंटेशन सोडून सगळे आमचं काम बघतायत, आमच्या कामाचं कौतुक करतायत. हे खुपतंय की काय तुला? फालतू बडबड करू नका, काम करा. दादा, ते उघडा सगळं. आजच पूर्ण करून टाकू आपण. मॅडम पण बिन काही नाही, आपण करूनच टाकू काम. लोकांना बोलायची संधी का द्यायची आपण? उघडा. अहो मॅम, आताच आवडलो सगळं. अहो, तसंही तुम्ही आज काम पूर्ण करायला तयारच होतात ना. मग काढा आणि सुरू करा. कळू दे ना लोकांना आपण कसे प्रामाणिकपणे काम करतो ते. उगाच बोलायची संधी का द्या? उगाच नावं ठेवतात. काय म्युझियम आहे? मॅडम तू शॉर्ट्स आहे. हां, नोट्स काढतेस? देशपांडेंची फाईल कंप्लीट कर आणि माझ्या टेबलवर आण जा लवकर. सॉरी सर. काही नाही ह्याच्यात बघण्यासारखं. मॅडम झालं. छान. चला, आता उद्यापासून इथले चेहरे बघायची वेळ येणार नाही. खरं तर आम्ही म्हटलं पाहिजे. शक्य नाही. ह्या दोघांना एकत्र आणणं शक्य नाही. मावशी, माफ करा मला. मम्मा, सूप पिणारस तू? सूप? काय, कुठे निघालेस? ऑफिसला. कुठलं ऑफिस? काम संपलं ना? तेव्हा विसरलेच होते मी. बरं झालं तू आठवण केलीस, गेली असते मी आता. ठीक आहे. स्वतः नाही जातेस ना तू? नाही. मग काय प्लॅन आहे? प्लॅन कावेरी आजीसाठी काहीतरी छान करते खायला. मे बी तिचा मूड बरा होईल. या जन्मात तरी शक्य नाहीये. आता बरं ठीक आहे. एनिवे, मी खाली सँडविचेसची तयारी केली आहे. सो करू मी? मी करते. ओके. मम्मा, चटणी कमाल झाली. हा, हो ना. आपल्याकडे ओल्या नारळाची चटणी सगळ्यांना आवडते. आई, तुझ्यासाठी वेगळं काहीतरी करायला हवं होतं का? ब्रेड आवडत नाही ना तुला? पावभाजी आणते किती पण. माझ्या मेलीचं काय कौतुक आहे. जे द्याल ते खाते. आता ही चटणी, मिरची मला चालत नाही, तिखट आहे, तरी खाते ना मी. पानात पडेल ते खायचं, आपला कुणाला त्रास नको. काय? सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. तिखट लागत असेल ना तुला. तुझ्यासाठी जॅम टोस्ट करू का? हा, आज काय होतंय एकदम? नाही म्हटलं, आईवर प्रेम उफाळून येते ते. कशी गंमत असते ना. मम्मा तुझ्याशी छान वागली तरी प्रॉब्लेम आहे, मम्मा तुझ्याशी वाईट वागली तरी प्रॉब्लेम आहे. हो की नाही? तिने चांगलंच वागावं ग, पण खरं वागावं असं माझं मत आहे.
उगाच गोड वागायचं म्हणून खोटेपणा नकोय. आणि ती खोटं वागते हे कशावरून? राधा, नेहमी टिकत नाही ना हा गोडवा. जात येत असतो म्हणून. नाही बरोबर आहे तुझं. मी नाहीये अशी, तुझ्यासारखी नाहीये मी. अशीच आहे चिडकी भांडकुदळ. तुमच्या पिढीच्या बायकांचं ना ठरलेलंच आहे, तुम्ही बरोबर बाकी सगळे चूक. छे ग, असं काही नाहीये. आता ती कोर्टात रोज भेटणारी महामाया तुझ्याच पिढीची आहे. इतका डोक्याला ताप करून ठेवलाय म्हणून सांगू. तू एकदा कोर्टात येऊन बघ, इतकी विचित्र बाई ना दुसरी पाहिली नसशील तू. नुसता डोक्याला ताप करून ठेवलाय तिने. एक तर ती मराठी नाहीये, तिला काय करायची इथे जमीन. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. बघितलंस, हीच एक अडचण आहे तुमच्या पिढीची. ती एक आगाऊ, तू दुसरी. नाव काय तिचं? तुला काय करायचंय? तू येणार आहे कोर्टात केस लढायला? मला तर निव्वळ डोकेदुखीच वाटते. ती डोकेदुखी आणि तू काय कमी त्रास देत असशील का तिला? बोला, आईलाच बोला. खोटेपणा जाऊन मूळ स्वभाव आला की नाही बाहेर तुझा? जाऊ दे, आपण विषय बदलूया. उगाच माझ्या डोक्याला ताप नको. कालपासून डोकं फिरलंय माझं. का, काय झालं? जाऊ दे बाळा, ते सोड. तुझा आज काय प्लॅन आहे? आधी पटवायचं मग शोधायचं. एक पटलाय ना नील, बास आहे आता तेवढं. पटलेल्यालाच परत पटवायचंय ट्विनिंग साठी. मला ना लग्नामध्ये मस्त पिंक लेहंगा घालायचाय, त्यामुळे त्याला पटवायचंय की तूही ट्विनिंग कर माझ्याबरोबर आणि पिंक शेरवानी कर. आणि मग एकदा तो पटला की मग कपडे शोधायला बाहेर पडायचं. दॅट्स द प्लॅन. तो कसला ऐकतोय तुझं? तुलाच ऐकावं लागणार आहे त्याचं. नाही आई, नील खूप चांगला मुलगा आहे. तू आता उगाच नको ते मुद्दे नको घुसफुस. राधे, चालू द्या तुमचं. काय करू मी? या सगळ्यात कसा मार्ग काढू? दुसऱ्या डॉक्टरांना भेटू का? त्यांनी काही दुसरा पर्याय सुचवला तर? पण मी एकटीच हे सगळं कशी करेन? कसं जमेल मला? आणि कोणाची मदत घेऊ? सचिनला देते मी. माझ्यामुळे ऑलरेडी त्रासमध्ये, तुझ्यामुळे त्याच्या लाईफमध्ये आनंद आल्यात आणि तूच त्याचं दुःखाचं कारण नको हो. नाही 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 नाही, रियाचं म्हणणं खरं आहे. म्हणजे सचिनला या सगळ्याचा खूप त्रास होईल. पण तो नवरा आहे ना माझा. मी सगळं त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तोच आहे सगळं माझ्यासाठी. त्या रियाला सांगायला काय जाते की सचिनला सगळं खरं नको सांगूस. यात तिचा काहीतरी फायदा असेल का? मुद्दाम सचिनला हे सगळं सांगू नको असं म्हणाली असेल ती. नाही नाही, पण मी हे सगळं माझ्या सचिनला सांगून टाकणार आहे. एकटी बसून विचार करून मला तर खूप त्रास व्हायला लागलाय. मला सचिनला हे सगळं सांगावंच लागेल. तू अशीच मला नेहमी मदत करायला येत जा हो. कसं असतं ना, नोकरीत ना तुम्हाला अशी कामं ठरवून दिलेली असतात. पण स्वतःचा बिझनेस म्हणला ना की सगळी कामं यायला हवीत आणि ते करायची तयारी हवी. हो ग, येणार. बरं मला सांग, दादा गेला का ऑफिसला? नसेल म्हणजे कसं आहे ना, मला सांगितल्याशिवाय तो जाणार नाही. आवरत होता मगाशी. आणि तुमच्या त्या मिशनचं काय झालं? दादा आणि वहिनीला एकत्र आणणार होतात ना परत, जमतंय का? अरे कसलं मिशन आणि कसलं काय, दोघही हट्टी आहेत रे. आम्ही काही सांगितलं ना की त्याच्यात भांडणच उकरून काढतात. काढू दे, मी तर म्हणतो भांडू दे त्यांना. भांडता भांडताच परत जमेल बघ त्यांचं. एकदा जमू दे म्हणजे झालं रे. म्हणजे दोघं काही अगदी काही लहान आहेत का असं पोरकटपणा करायला?
कधी याचा पोरकटपणा सोडणार आणि कधी मार्गाला लागणार असं झालंय मला आता. खरंय. तर खरं प्रेम सापडणं, त्याची जाणीव होणं काय साधी गोष्ट आहे का? म्हणजे आता आमचं बघ ना, माझं आणि वल्लीचं. आमचं लग्न झालं ना तेव्हापासून मला असं वाटायचं की माझं खूप प्रेम आहे वल्लीवर. पण मग आता असं वाटतं की प्रेमापेक्षा जास्त कर्तव्य होतं ते. कारण आता वल्ली बदलल्यानंतर मला जे काय वाटतं ना तिच्याबद्दल, ते वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे ते खरं प्रेम आहे असं वाटतं. त्या दादा आणि वहिनीचं होतं ना एकदम तसंच, फक्त प्रेम, बाकी काही नाही. चला, म्हणजे तुमच्या आयुष्यात सुखाचं पर्व सुरू झालं म्हणायचं. हो, मला तर वाटतं ना मावशी की हे आयुष्यभर असंच राहिलं पाहिजे. आता खूप छान वाटतं. म्हणजे काही बदललंच नाही पाहिजे. मी आणि वल्ली म्हातारे होईपर्यंत असेच असलो पाहिजे, एकदम प्रेमात. आणि आमची मुलं छान गोड कुटुंब, मस्त. वा, तथास्तु. तुला म्हणजे अगदी भविष्याचेच वेळ लागलेत. माझ्या बरोबर कसलं भविष्य रे सचिन? माझंच काही खरं नाही आता. मी जर सचिनला आता माझ्या आजाराबद्दल सांगितलं तर सचिनचा सगळा आनंद मी हिरावून घेईन. नाही, असं नाही करायचंय मला. त्याला नाही सांगू शकत, पण मग अनामिकाताई, मी अनामिकाताईंना माझ्याबद्दल सांगू शकते ना? मला खात्री आहे माझी नक्की मदत करते. अरे, तू अनामिकाला फोन करणार होतास ना, काय केलास काय? अरे, राहायलाच बघ फोन करायचा. मी त्यांना विचारणार होतो सगळं, इंटेरियरचं काय, हॉटेलचं नाव ठरवायचंय, सगळंच बोलायचं होतं. राहायला फोन करायचा. त्यांना भेटूनच बोलू का सगळं? अरे हो, पण तिला इथे बोलवलंस आणि त्या दोघांमध्ये काय खडाजंगी झाली तर? मी काय तो विचार करणार नाही. त्यांचे काय ते नियम बियम त्यांच्यापाशी. वहिनींवर काय फक्त त्याचा एकट्याचा हक्क आहे का? मी भेटूच शकतो वहिनींना. हो, ते आहेच रे. कर फोन कर. म्हणजे कसं आहे ना, तिला जरा यातलं सगळं चांगलं कळतं ना. कर फोन कर. लगेच करतो मग, थांब. बोल सचिन. हॅलो. हा वहिनी, गुड मॉर्निंग. कशा आहात? मी बरी आहे. तुला काय सौरभनी फोन करायला सांगितलाय का? हे बघ, त्याला म्हणावं जर माफी वगैरे मागायची असेल तर स्वतः येऊन माग. इथे तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नको. नाही, दादानी नाही सांगितलं. मी वेगळ्या कामासाठी केला होता फोन. पण तुमचा मूड खराब असेल तर राहू दे, नंतर करतो. आय एम सॉरी सचिन. ते कालपासून जरा. बोल, काय काम होतं? नाही, ते हॉटेलची तयारी करत होतो ना, जरा मदत हवी होती म्हणून. हो, बोल ना, काय हवंय? इंटेरियर वगैरे बद्दल विचारायचं होतं. खरं तर वाड्यात बोलवणार होतो तुम्हाला, पण म्हणजे तुम्हाला नको असेल तर ठीक आहे. इतका वेळ या कोणाशी बोलतायत? ठीक आहे, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करते. अरे सचिन, वाडा म्हणजे काही फक्त सौरभचं घर नाहीये माझ्यासाठी. तुम्हा सगळ्यांचं सुद्धा हे मी आधीच सांगितलं होतं. आणि शिवाय आता तो जाईल ना ऑफिसला, मग येते मी. ठीक आहे, बाय. काय रे, काय म्हणाली ती? अगं त्या म्हणल्या दादा ऑफिसला गेल्यावर येते म्हणून. दादा चाललाय ना ऑफिसला?
राधे ते काढ ऐकू येणार नाही. मी जरा वाड्यावर जाऊन येणार आहे. एक काम आहे, सचिनच्या हॉटेलचं काम. आजी कुठे? देवळात गेले. हो गेली पण का? मला वाटलं मी जाता जाता सोडेन तिला देवळात. मला जाता जाता काम देऊन गेली ती. अजिबात देवळात जायची इच्छा नव्हती म्हणून ती पुढे गेली. आता बरोबर अर्ध्या तासांनी मला तिकडे देवळात जायचंय. देवळातनं तिला उचलायचंय आणि कोर्टात टाकायचं. वा राधे, किती अमेझिंग भाषा आहे ना आजीसाठी. किती हार्श. फाईन, रिफ्रेश करते. तिला मी देवळातनं असं अलगद पिसासारखं उचलणार आणि अगदी हलकेपणाने कोर्टात जाऊन झाली सा. मी दोघी ना माझ्या डोक्याचं फज करणार आहात. प्लीज वाटेत भांडू नका आता. बघू, प्रयत्न करू. आव मम्मा. माझं ऐकून गेलं, कोणाकडेच वेळ नाहीये का? अजून काय करू मी आता?